काय म्हणतायत महाराज श्री तुकोबर आहे. म्हणवोनी शरण जावे, म्हणवोनी शरण जावे, सर्व भावे देवासी. तोह उतरील पर भवदुस्तर नदीच. बहु आहे करुणावंत, अनंत हे नामज. तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट. तोह उतरील पर भवदुस्तर नदीच. विठ्ठल विठ्ठल हला 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 विठ्ठल 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 म्हणवोनी शरण जावे, म्हणवोनी शरण जावे, सर्व भावे देवासी. तोह उतरील पार भवदुस्तर नदीच. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरताच प्राप्त असणार अभंग. देहूची संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा या अभंगामधून भगवान परमात्म्याच्या शरणागतीचा बोध, शरणागतीची मीमांसा, शरणागतीची एक प्रकारे उपदेश करणारा अभंग चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. पवित्र पावन नगरी नागपूर नगरी आणि यामध्ये वसलेलं आपलं हे कोराडी आणि या कोराडीमध्ये महालक्ष्मी जगदंबा मातेच्या वास्तव्याने संपूर्ण पावन झालेला हा परिसर. महालक्ष्मी जगदंबा मातेच्याच प्रांगणामध्ये या संपूर्ण संस्थान आणि त्याच पद्धतीने नागपूर भक्ती महोत्सव किंवा भक्ती समिती या समितीच्या वतीने चालू असलेला हा नाम महोत्सव. आणि या उत्सवातील आजची ही चतुर्थ दिनी म्हणजे चौथ्या दिवसातील पहिल्या सत्रातील ही कीर्तनरूपी सेवा, सकाळच्या सत्रातील ही कीर्तनरूपी सेवा परमदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य प्रमोदांना जगताप यांच्या आज्ञेने ही सेवा माझ्यासारख्याकडे सोपवण्यात आलेली आहे. या सेवेकरता अथक परिश्रम घेतायत. मला चांगलं ज्ञात आहे, गेल्या चातुर्मासामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सन्मित्र श्रद्धेय सुबोध महाराज महल्ले आणि आदरणीय किरण दादा हे चातुर्मासामध्ये श्रीगुरूंची सेवा घेण्याकरता आले होते आणि त्यावेळेला या उत्सवाची चर्चा माझ्या कानावर होती. गेल्या 1 वर्षापासून या उत्सवाकरता फार परिश्रम घेणारी अनेक मंडळी आहेत आणि त्या मान्यवरांमध्ये श्रद्धेय सुबोध महाराज आणि श्रद्धेय किरण भाऊ, त्यांच्या समवेत या संस्थांचे CEO असणारे आदरणीय रवींद्र दादा, त्यांच्या समवेत काम करणारी संपूर्ण वारकरी संप्रदायातील पूजनीय सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. तसं पाहायला गेलं, भगवान परमात्मा एखाद्या क्षेत्रामध्ये जर भक्तीचा प्रचार प्रसार करण्याकरता त्या क्षेत्रामध्ये त्या महनीय मंडळींची, साधूंची नेमणूक करत असतात. आपल्या या परिसराला अनेक साधू संतांचे आपल्याला विचार करण्यात येईल. ज्या पद्धतीने परमदरणीय परमश्रद्धेय सद्गुरू श्री अमृत महाराज नरखेडकर असतील, सद्गुरू श्री रामचंद्र महाराज नागपूरकर असतील, अनेक साधू संतांच्या पादस्पर्शाने पावन झालेली आपली ही भूमी आहे. आता काल आपल्या इथं ज्यांची सेवा झाली आणि सेवेकरता आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे एक मुख्य अध्यापक म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो, वारकरी संप्रदायाचा प्राण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे पूजनीय बाबांचं आपल्याकडे आगमन झालं. संस्थेचे अनेक गुरुवर्यांचे या परिसरातून आपल्याकडे येणं घडलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये येणं घडलेलं आहे. मला चांगलं ज्ञात आहे या परिसरामध्ये सद्गुरू श्री बोधे बाबा या परिसरामध्ये, कारण आपल्या 26 नंबर दिंडीमध्ये
अनेक नागपूरची मंडळी आज इथं टाळकरी टाळ घेऊन उपस्थित आहेत आणि सद्गुरू बोधेबाबांचे बंधू आपल्या दिंडीमध्ये असतात. त्यामुळे या परिसराची चांगली जाण माहिती आहे की संपूर्ण भजनाची शिस्त असेल, भजनाची परंपरा असेल, ही जर या परिसरामध्ये टिकून ठेवलेली असेल तर या संपूर्ण संस्थेच्या मंडळींनी, संस्थेच्या अध्यापकांनी ती शिकवण दिलेली आणि तीच आता ही सर्व तरुण मंडळी पुढे नेत आहेत. याचा मनस्वी आनंद आहे, कारण पंढरपूरहून इथंपर्यंत आल्यानंतरचा प्रवास पाहता एवढं भक्तीचं ऐश्वर्य, एवढा ऐश्वर्य संपन्न उत्सव पाहायला मिळाला. आणि म्हणून एकच प्रमाण मला थोडंसं याकरता लागू होईल असं वाटतं की भाग गेला शीन गेला. या न्यायाने सर्वच मंडळी कार्य करत आहेत. हा आपला उत्सव आहे आणि या उत्सवाकरता विशेष ज्यांचं सहकार्य आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री असणारे सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे एक विशेष सहकार्य आहे. आपण त्यांच्याबद्दल आपण इथं ऐकलं देखील आहे. माझ्याकडं मर्यादित वेळ आहे. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी या उत्सवाचं अधिष्ठान म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय, महालक्ष्मी जगदंबा मातेच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो. माझे श्रीगुरू बाबासाहेब आजरेकर महाराज, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्रीगुरू सुधाकरजी महाराज इंगळे, श्रीगुरू तीर्थरूप यांच्या चरणी देखील अनंत कोटी प्रणाम करून माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्याच चरणी विनम्र भावाने वंदन करतो आणि ज्ञानोबराय तुकोबराय मला ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न. हेची माझी मनीची आस अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या शरणागतीचा बोध, शरणागतीची मीमांसा, शरणागतीचा एक प्रकारे उपदेश तुकोबराय अभंगामध्ये करतात. वास्तविक हा भक्ती महोत्सव असल्या कारणाने भक्ती नेमकी कशी केली गेली पाहिजे किंवा कोणत्याद्वारे भक्ती आपली घडेल याकरता शरणागती या पदातून भक्तीला थोडाफार स्पर्श करता यावा या हेतूने मी अभंग निवडलेला आहे. एखादा म्हणेल, महाराज शरणागती तर तुम्ही अभंगामध्ये सांगताय देवाची आणि उत्सव तर देवीच्या प्रांगणामध्ये चालू आहे. आपल्याकडे आकाराने भिन्नता मानली गेलेली आहे, परंतु स्वरूपाने एकच आहेत. याच्याबाबत आपल्याला अनेक प्रमाणांचा देखील विचार करता येईल, ते आपल्याला नंतर विचारही करायचा आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला एक प्रकारचा उपदेश करतात.
उपदेश करतात म्हटल्याबरोबर उपदेश कशाला म्हटलं गेलं पाहिजे याची व्याख्या पाहणं गरजेचं आहे. कोणतं उपदेश करतात? शरणागतीचा बोध करतात म्हटल्यानंतर शरणागती या पदावर देखील काही चिकित्सा अभंगाच्या भूमिकेतून करणं गरजेचं आहे. आता उपदेश कशाला म्हणावं याची जर आपण व्याख्या पाहिली तर शास्त्रामध्ये याची व्याख्या अशी प्रतिपादन केलेली आहे, सर्वज्ञानी अल्पज्ञानाला केलेला हितबोध याला उपदेश बोललं जातं. मग महाराज सर्वज्ञ कोणाला बोलावं, अल्पज्ञ कोणाला बोलावं हा स्वतंत्र चिंतनाचा विषय. तरीही पटण्याकरता जर लौकिक बोलायचं झालं तर एखाद्या वरिष्ठाने कनिष्ठाकरता हिताचं बोलणं, कल्याणाचं बोलणं, उद्धाराचं बोलणं याला उपदेश म्हटलं जातं. सध्याच्या प्रवाहामध्ये वरिष्ठ कनिष्ठ हे देखील शब्द लोप पावले, उगी सरकारी कामामध्ये सुरू आहेत म्हणून सुरू आहेत ते. मुद्दा इतकाच की पटण्याकरता लौकिक आणखी व्यावहारिक बोलायचं झालं तर एखाद्या मोठ्या व्यक्तीने लहानाकरता कल्याणाचं सांगणं, उद्धाराचं, हिताचं सांगणं याला उपदेश बोललं जातं. एखादा म्हणेल महाराज आम्ही प्रापंचिक जीवन जगणारी मंडळी आहोत, संसार करत असताना प्रपंच करत असताना दररोज कोणाला आणि कोणाला तरी आम्ही हिताचं सांगतोच, त्याला उपदेश नाही का बोलता येत? तर त्याला उपदेश म्हणता येत नाही याला कारण अगदी व्यावहारिक दृष्टांताने पटवून देतो. पहा, एखादा गृहस्थ आहे आणि तो गृहस्थ आपलं काम आटोपून आपल्या घरी आलेला आहे. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष दिलं का? इकडे लक्ष द्या. एखादा गृहस्थ आहे, बाहेर काहीतरी काम आटोपून आपल्या घरी आलेला आहे. घरी आल्याबरोबर त्याला त्याचा मुलगा समोर दिसतो आणि म्हणून मुलाला सांगतो, अरे हे 2 रुपये घे, बाहेर जा दुकानातून एक काडीपिटी घेऊन ये. इकडे काडीपिटी समजते ना, का माचीस म्हणतात इकडं? काडी लावायला वापरतात त्यालाच काडीपेटी म्हणतात, असं एक सरळ गणित वापरता येईल. काडीपेटी आणण्याकरता सांगितलं जातं. आता मला सांगा, वडील सांगणारे मोठे आहेत, मुलगा ऐकणारा लहान आहे, तरी ह्याला उपदेश बोलता येईल का? उपदेश म्हणता येत नाही याला कारण मुलाची काडीपेटी आणण्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं हित नाही, कल्याण नाही आणि उद्धार नाही. आता काडीपेटी कशाला आणायला सांगितली त्यात विस्तार करत नाही, बरं ते समजून जावा. फक्त वडील सांगणारे मोठे आहेत, मुलगा ऐकणारा लहान आहे, तरीही याला उपदेश बोललं जात नाही. याला कारण मुलाचं त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं हित, कल्याण आणि उद्धार नाही. आणि तुम्हा माणसं हित, कल्याण आणि उद्धार करणारे केवळ आणि केवळ संत महात्मे. आता अभंगामध्ये तुकोबाराय बोध करतात म्हणून तुकोबारायांचा मोठेपणा पाहायचा झाला तर अनुरेनुया थोकडा तुका आकाश एवढ. तुकोबारायांची तुलना कोणासोबत करतात? तुका आकाश एवढा. मला सांगा, आकाश किती मोठा आहे? आकारमानामध्ये सांगता येतं का? एवढा आहे, एवढा आहे. आकाश नावाचा व्यक्ती सांगता येईल एवढा आहे म्हणून, मात्र आकाश किती मोठा आहे आकारमानामध्ये सांगता येत नाही. त्याच्यासाठी आपण पद वापरतो की ते व्यापक आहे. आणि वेदांतामध्ये तत्वाबाबत विचार मांडत असताना विधी विशेषण आणि निषिद्धी विशेषणं मांडली गेलेली आहेत. त्यामध्ये विधी विशेषणाचा विचार मांडत असताना जे व्यापक आहे त्याला ब्रह्म असं संबोधलं जातं. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आणि ब्रह्म भिन्न नसून एकच आहेत. म्हणून सगळ्यात व्यापक, सगळ्यात मोठी असणारी तुकोबाराय आणि तुम्ही आम्ही जीव सगळ्यात लहान आहोत. म्हणून तुम्हामांच्या कल्याणाचं, हिताचं, उद्धाराचं तुकोबाराय आदी संत महात्मे जे काही प्रतिपादन करतात त्याला बोलतात उपदेश. विठ्ठल विठ्ठल उपदेश या पदाचा विचार झाल्यानंतर कोणता उपदेश करतायत? शरणागतीचा बोध करतात. मग महाराज शरण जाण्याचा अधिकारी कोण आहे? शरण जाण्याचा विषय काय आहे? शरण गेल्यानंतर तुम्हाला मिळणार काय आहे, म्हणजेच प्रयोजन काय आहे? आणि शरणागतीचा संबंध काय? वेदांतातील अनुबंध चतुष्टयाच्या माध्यमातून याचा एक विचार करता येतो. तसे तर 3 प्रकारचे चतुष्टय वेदांतामध्ये आलेले आहेत: अंतःकरण चतुष्टय, साधन चतुष्टय आणि अनुबंध चतुष्टय. अगदी व्यावहारिक चिंतनाने पटवून देतो, विस्तार करत नाही. अनुबंध चतुष्टय कशाला म्हणावं, साधन चतुष्टय कशाला म्हणावं आणि अंतःकरण चतुष्टय कशाला म्हणावं? अंतः म्हणजे आत, करण म्हणजे इंद्रिय आणि चतुष्टय म्हणजे 4. आतली जी 4 इंद्रिय त्याला अंतःकरण चतुष्टय बोललं जातं. मन, बुद्धी, चिंत आणि अहंकार. आता याच्या व्याख्या सांगत नाही. याच्या पुढे जाऊन ज्ञानाचा अधिकारी सांगत असताना मला विक्षेप जाको नाही किंतु एक अज्ञान वह चव साधन सहित सोनर अधिकृत मतिमान, याला चव साधन म्हटलं गेलेलं आहे. ती 4 साधनं कोणती आहेत? विवेक, वैराग्य, समाधिष्ठ संपत्ती आणि मुमुक्षुता. विवेक कशाला म्हणावं? आत्मा अनात्मा को भिन्न करके जाणाना सुविवेक हे. आता हे पटायला फार कठीण वाटेल म्हणून व्यवहार बोलतो. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, सार काय, असार काय, ही ओळखण्याची जी वृत्ती आहे त्याला विवेक म्हणतात. आणखी नाही पटलं का? बघा पटवून देतो.
एखाद्याने आपल्याला 10 वेळा जरी चहा पाजला तर आपण एकदाही पाजायचा नसतो. हे ज्याला कळतं त्याला विवेक बोला. विठ्ठल 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 विठ्ठल. आता समजलं असेल सगळ्यांना. विवेक या पदाचा विचार आहे. वैराग्य समाधी षट संपत्तीमध्ये शम दम श्रद्धा समाधान उपरते तितिक्षा आणि मुमुक्षुता म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा ही साधन चतुष्टय आता सांगितली गेली. तद्वत या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय अनुबंध चतुष्टय प्रतिपादन करतात. एखाद्या ग्रंथामध्ये प्रवृत्ती होण्याकरता त्या ग्रंथाचा अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध. तद्वत जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये तुम्हाला शरण जाण्याचा बोध करतात. मग शरण जाण्याचा अधिकारी कोण आहे, शरण जाण्याचा विषय काय आहे, शरण गेल्यानंतर मिळणार काय आहे म्हणजे प्रयोजन काय, आणि शरणागतीचा संबंध काय, हे पटण्याकरता व्यावहारिक शब्द घेतो. शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं, या 4 प्रश्नांची उत्तर म्हणजे प्रस्तुत अभंग आहे. कोणती 4 प्रश्न आहेत? शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं. कोणती 4 प्रश्न आहेत? शरण कोणी जायचं, नाश्ता जास्त झालाय का? शरण कोणी जायचं, कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं, शरण कसं जायचं. कसं जायचं. घरी जाताना या 4 प्रश्नांची उत्तरं घेऊन जायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. सध्या प्रकार असा झालेला आहे, कीर्तनातनं घरी काही जायच नाही महाराज. आणि घरी गेलं पाहिजे आणि ते संत वाङ्मयच गेलं पाहिजे, हेही तितकंच खरं आहे. असं माझा चिंतनाचा विषय इतका आहे. जगद्गुरु तुकोबराय बोध करतात, उपदेश करतात, शरणागतीचा करतात. मग शरणागतीवर आपण 4 विकल्प केलेले आहेत. त्याच्यावर आपण व्यावहारिक पद घेतली होती की शरण कोणी जायचंय, कोणाला जायचंय, का जायचं आणि कसं जायचंय. प्रश्न लक्षात राहू द्या बरं, मी वारंवार त्याचं आपल्याला विचारणार आहे. आणि या शरणागतीची मीमांसा जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये मांडतायत. वास्तविक भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता अनेक साधन आहेत. नाना साधनांच्या केल्या खटपटा, कर्म आहे, उपासना आहे, ध्यान आहे, योग आहे, भक्ती आहे, अशा अनेक साधना परमात्मापर्यंत पोहोच करणार आहेत. मात्र कालच मला वाटतं आदरणीय श्रद्धेय जयेश महाराजांनी प्रमाण गायलं. अवघड कोणी न करी संगता, सुलभ बहुता गोड वाटे. कोणाला अवघड साधन नकोय. परमात्म्याची प्राप्ती तर सर्वांना करायची आहे, मात्र सगळ्यांना सोपा मार्ग पाहिजे. आणि म्हणून संत महात्मे तुम्हाला परमात्म्यापर्यंत पोहोच करण्याकरता उपदेश ही सोपी पद्धत अवलंबतात. परमात्म्यापर्यंत पोहोच करण्याकरता उपदेश या सोप्या पद्धतीद्वारे संत महात्मे तुम्हाला परमात्म्यापर्यंत पोहोच करतात. बरं, संत महात्मे तुम्हाला उपदेश करताना संतांकडे 2 प्रकारे उपदेश करण्याची पद्धत आहे. पहा, लक्ष द्या. पहिली पद्धत संतांकडे वाचिक पद्धतीचा उपदेश आहे आणि दुसरा आहे तो क्रियात्मक पद्धतीचा उपदेश. वाचिक उपदेश कशाला बोलावं? आता हे चालू असलेलं कीर्तन आहे, प्रवचन आहे, कथा आहे, पोथी आहे, अनुग्रह आहे, याला वाचिक उपदेश म्हणतात. याला कारण संतांचं वचन या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून तुम्हामांपर्यंत पोहोच केलं जातं आणि ते या वाणीद्वारे पोहोच केलं जातं. म्हणून कीर्तन प्रवचन याला वाचिक उपदेश बोला. म्हणजे संत महात्मे वाचिक उपदेश करतात, दुसरा क्रियात्मक उपदेश करतात. वाचिक उपदेशामध्ये पुन्हा 2 विकल्प करता येतील. एक सहज पद्धतीचा वाचिक उपदेश आहे आणि दुसरा आहे तो अट्टहासपूर्वक वाचिक उपदेश आहे. सहज बोलणे हित उपदेश करोणी सायासे शिकवेते. संत महात्मे सहज बोलत बोलत हिताचं बोलतात. थोडी धावत चालत व्याख्याच करू का? संत महात्मे सहज जरी बोलले तरी तुम्हामांच्या हिताचंच बोलतात, म्हणूनच त्यांना संत बोललं जातं. आणि तुम्ही आम्ही जीव सहज जरी बोललो तरी शिवीच बाहेर पडते, म्हणूनच जीव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. काही मंडळींना तर एवढी सवय झालेली असते, मूक उघडलं की शिवी बाहेर पडते, जणू काही विशेषणच असतं. याच्या पुढे जाऊन महाराज काही मंडळींची 1 तासात 1 शिवी रिपीट येत नाही. एखादा म्हणेल महाराज तुम्ही बराच अभ्यास केलाय, 10 वर्ष सोलापूर जिल्ह्यात होतो. विठ्ठल विठ्ठल. ज्यावेळेला अध्ययनाकरता सोलापूरला थांबलो, 10 वर्ष होतो आणि शिव्यांचं माहेरघर म्हणजे आमचं सोलापूर आहे. असो, मला चिंतनाचा मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे. सहज पद्धतीचा वाचिक उपदेश आहे आणि अट्टहासपूर्वक वाचिक उपदेश आहे. बरं, अट्टहासाचा विचार केला तर हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, किंवा सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला लागोनिया पाया. तुकोबऱ्यांचा आपण अधिकार पाहिला.
आणि तेच तुकोबर आहे लागोन या पाया बोलतात याला कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे. तुम्हा मना कृतार्थ करावं परमधामापर्यंत पोहोचवावं म्हणून अट्टहासपूर्वक संत महात्मे तुम्हाला सांगतात याला अट्टहासपूर्वक वाचिक उपदेश बोला. मात्र यातला सिद्धांत असा आहे महाराज, संतांनी सहज वाचिक उपदेश करू द्या किंवा अट्टहासपूर्वक करू द्या, परिणाम मात्र कायम आहे हा सिद्धांत आहे. पटवून देण्याकरता व्यावहारिक दृष्टांत देतो पहा. एखाद्याने मुद्दामून दुसऱ्याला त्रास व्हावा म्हणून विंचू काहीतरी पकडलेला आहे. आता काही मंडळी दुसऱ्याला त्रास देण्याकरता इथं आलेले असतात, तो भाग सोडून द्या. विंचू काहीतरी पकडला, त्याची बूट चप्पल कशामध्ये तरी तो ठेवला. मला सांगा, मुद्दामून विंचू ठेवला आणि त्यांनी एखाद्या वेळेला दंश केला त्यावेळेला वेदना जास्त होतात का चुकून विंचवाने दंश केल्यावर वेदना जास्त होतात? इकडं विंचू माहित नाही का? उदाहरण बदलून मांडतो. तुमच्याकडे अगरबत्ती मुद्दामून पळवल्यावर जास्त पळते का चुकून पळल्यावर जास्त पळते? कीर्तनानंतरच जेवण आहे ना, थोडा संवाद करा. अगरबत्ती मुद्दामून पळवल्यावर जास्त पळते का चुकून पळल्यावर जास्त पळते? अगरबत्ती मुद्दामून पळू द्या किंवा चुकून पळू द्या, परिणाम तद्वत संतांनी सहज उपदेश करू द्या किंवा अट्टहासपूर्वक, परिणाम मात्र कायम आहे. विठ्ठल विठ्ठल संत महात्मे बोध करतात. बोध करत असताना वाचिक उपदेश, वाचिकामध्ये सहज अट्टहास, यातला सिद्धांत ही पहिला परिणाम कायम आहे. वेदांताच्या परिभाषेमध्ये अन्वय पद्धतीचा उपदेश आणि व्यतिरेक पद्धतीचा उपदेश. अन्वय म्हणजे असणे, व्यतिरेक म्हणजे नसणे. अजातवाद बोलतात एकमेव द्वितीयम, तो एकमेव आहे याला अन्वय पद्धत बोलतात. आणि त्याला सोडून बाकीचं जगत कसे मृग जळव्रत जाईल या दोरीचा फुलांच्या ठिकाणी अन्वय, फुलांचा दोरीच्या ठिकाणी व्यतिरेक आहे. हा वेदांतातील दृष्टांत पटण्याकरता कठीण वाटेल म्हणून विस्तार करत नाही. हा वाचिक उपदेशाचा विचार मांडला. मात्र संतांकडं वाचिकापेक्षा क्रियेला जास्त महत्त्व असतं. संत महात्मे बोलण्यातून कमी आणि आचरणातून जास्त सांगतात. म्हणजे संतांकडं बोलणं हे कमी आहे आणि आचरण जास्त. तुम्हामांकडं बोलणं जास्त आणि आचरण कमी म्हणू का नाहीच म्हणू? आम्हालाही वाटतं आमच्यासारखे कीर्तनकार आम्हीच, पण 2 तासाचंच बोलणं घडतं. मात्र संतांचा विचार करा. तैसे संत जगी क्रिया करुणी किंवा आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी. आलो याचे कारणासी, आलो याचे कारणासी, आलो याचे कारणासी, आलो याचे कारणासी. बोले
साच भावे वर्ताया. वर्ताया म्हणजे वर्तवून दाखवतात. संत महात्मे तुम्हाला सिद्धांत पटण्याकरता, असाध्यापर्यंत पोहोच करण्याकरता वाचिकापेक्षा आचरणाद्वारे, क्रियेद्वारे बोध करतात. पहा, याकरता तुकोबरे दृष्टांतही देत आहेत. अर्भकाचे साठी. एखादा लहान बालक आहे, शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षकांचं संपूर्ण ग्रॅज्युएशन जरी कंप्लीट झालेलं असेल तरी शिक्षक मंडळी त्यांना पाटी पेन्सिल घेऊनच शिकवतात. याला कारण त्याला त्याशिवाय समजणारच नाही. महाराज तुकोबऱ्यांचा दृष्टांत आहे. पण ते आत्ताच्या काळात आपण शिक्षकांना सर बोलतो, पूर्वी गुरुजी म्हटलं जात होतं. वाङ्मयामध्ये पंत हे पद आलेलं आहे. पंते हाती धरिणी पाटी. संपूर्ण शिक्षण जरी झालं तरी शिक्षक मंडळी विद्यार्थ्याकरता पाटी पेन्सिल घेऊनच शिकवतात. तद्वत संत महात्मे देखील तैसे संत जगे क्रिया करुणी दाविती अंगी. संत महात्मे क्रियेला महत्व देतात, चरित्राद्वारे निर्देश करतो. मौली ज्ञानोबरायांचं जीवनचरित्र अभ्यासा. ज्ञानोबरायांना एके दिवशी क्रोध आलेला आहे, राग आलेला आहे, म्हणून ज्ञानोबराय पर्णकुटी लावून बसलेले आहेत. त्याच्यावर मुक्ताबाईंनी जो काही उपदेश केला, आपण संप्रदायामध्ये त्याला ताटीचे अभंग बोलतो. मला सांगा, खरंच ज्ञानोबरायांना क्रोध राग आलेला होता का? अहो, ज्या ज्ञानोबरायांच्या नामचिंतनाने आपला राग गळून पडतो त्या ज्ञानोबरायांना राग आहे नाही. महाराज ज्ञानोबरा एक प्रकारची भूमिका घेतात. याला कारण ज्ञानोबराय क्रियेद्वारे तुम्हाला सांगतात. याची कारण मीमांसा ज्ञानोबराय स्वतः ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात. नवल अहंकाराचे गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अहंकार आहे तो अज्ञानाच्या पाठीमागं लागत नाही महाराज, मात्र ज्ञानवंतांच्या मागं लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांनी वेळोवेळी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, हे तुम्हाला कळावं. याकरता ज्ञानोबरायांनी पर्णकुटी लावून घेतलेली या क्रियात्मक बोध म्हणतात. चरित्र बदलून मांडायचं झालं तर भक्त शिरोमणी नामदेवराय, सकल संत मांदियाळीमध्ये नामदेवराय कच्चे ठरवण्यात येतात. अहो, नामदेवराय जर खरंच कच्चे असते तर सुरुवातीलाच भगवंताने जवळ केलं नसतं. मात्र नामदेवराय भूमिका घेतात. तुम्हाला कळावं, या देहाला आल्यानंतर गुरु केल्याशिवाय तरुणोपाय नाही, हे तुम्हाला कळण्याकरता नामदेवरायांना विसोबांकडे पाठवलं. याला म्हणतात क्रियात्मक बोध. आणखी नाही पटलं का व्यवहार बोलतो. पहा, तुमच्या टीव्ही पाहता का? मी हरिपाठ करता का म्हणून नाही विचारलं. आपण टीव्ही पाहतो. आता टीव्हीवर एखादा जर चित्रपट चालू असेल आणि त्या चित्रपटामध्ये जर कोणी मृत झालेला असेल, मेलेला असेल, मला सांगा, तो मेलेला खरा असतो की खोटा असतो? खोटा असतो. त्याच्या आसपास रडणारे खरे असतात की खोटे असतात? खोटे असतात. तरी देखील काही मंडळी ते दृश्य पाहून इतर रडत असतात. मला मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे, मृत झालेला मेलेला खोटा आहे, आसपास रडणारे खोटे आहेत. मग ते काय करत आहेत? तुम्हाला कळावं याकरता ते भूमिका वटवत असतात. तद्वत तुम्हाला कळावं याकरता संत महात्मे जी भूमिका घेतात त्यालाच क्रियात्मक उपदेश बोलतात. विठ्ठल विठ्ठल संत महात्मे बोध करतात. वाचिक उपदेश वाचिकापेक्षा क्रियेला, आचरणाला महत्व देतात. आणि आचरणाद्वारे करत असताना देखील अधिकार तैसा करो उपदेश किंवा अधिकार तैसा दावेला मार्ग. संत महात्मे तुम्हाला आचरणाद्वारे बोध करत असताना देखील तुम्हामांचा अधिकार विचारात घेतात. म्हणून तर वेदांतामध्ये 3 अधिकारी सांगितले गेलेले. उत्तम अधिकारी आहे, मध्यम अधिकारी आहे, कनिष्ठ अधिकारी आहे. शुभ संतती नावाचा राजा आहे, 4, 5, 6 तरंग. आता त्यामध्ये तत्वदृष्टी आहे, तर्कदृष्टी आहे, अदृष्टी आहे, मोठा विचार करता येईल. मात्र उत्तम मध्यम कनिष्ठ यातून 9 विकल्प करता येतात. उत्तम 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 मध्यम उत्तम कनिष्ठ, मध्यम उत्तम मध्यम 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 कनिष्ठ, कनिष्ठ उत्तम कनिष्ठ मध्यम कनिष्ठ कनिष्ठ. विठ्ठल विठ्ठल उत्तम कशाला म्हणावं, मध्यम आता दृष्टांताने पटवून देतो. ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी याकरता गोड दृष्टांत देत असत. उत्तम अधिकारी कोणाला म्हणावं, मध्यम कोणाला अधिकारी कोणाला म्हणावं आणि कनिष्ठ अधिकारी कोणाला म्हणावं. जीवन जगताना 3 प्रकारच्या अंतःकरणाची मंडळी असतात म्हणे. पहिलं अंतःकरण, कापुराच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात. मला सांगा, कापुराचा आणि अग्नीचा संबंध झाला, कापूर किती तासाने पेढ घेतो? इकडं कापूर नाही का माहीत? क्षणार्धात पेढ घेतो. ज्ञानोबा दृष्टांत देतात. कापुराची वाती उजळली ज्योती, उजळल्या नाही बरं, उजळली ज्योती ठाईच समाप्ते
का दृष्टांत देतात? कारण सिद्धांत बोलतात साधू बोध झाला. ज्ञानोबा बोलत नाहीत साधू बोध होईल, झाला बोलतात. का नावचनाची भेटी सरेसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कमने एकजो. किंवा सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला तुका मने कानी आई केली मात तोची झाला घात जीवपणा. अनेक प्रमाणांचा विचार करता येईल. जसा कापूर आणि अग्नीचा संबंध झाला, कापूर क्षणार्धात पेढ घेतो, तद्वत उत्तम अधिकारी त्याच्या कानावर बोध पडता क्षणी क्षणार्धात कृतार्थ होतो. कापुराच्या अंतःकरणाची मंडळी ही उत्तम अधिकारी आहे. मध्यम अधिकारी गौरीच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात. इकडे गौरी समजते ना, शहरात पटवून द्यावी लागते कारण वर्षातून एकदाच असते. गौरीचा आणि अग्नीचा संबंध झाला. गौरी पेढ घेते का हो? पेढ घेत नाही. बरं विजते का? विजतही नाही. त्याला काय म्हणतात आपल्या परिसरात? काय म्हणतात? धुपणं. आमच्याकडे पंढरपूरमध्ये त्याला धुपसत बसणं म्हणतात. थोडंसं माफी मागून बोलू, बऱ्यापैकी आपला असंच चालू आहे. धडपेटही घेत नाही आणि विजतही नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे जे योग्य साध्य आहे त्या साध्यापर्यंतही आपण जात नाही, साधनापासून परावृत्तही होत नाही. असा हा मध्यम अधिकारी आहे. आणि कनिष्ठ अधिकारी शेणाच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात. मला सांगा, शेणाचा आणि अग्नीचा संबंध झाला, शेण पेढ घेतं, ते काडीलाच विजवतं. या अधिकाराची मंडळी सांगणाऱ्यालाच गप्प करतात. मला विनोद मांडायचा नाही, सिद्धांत पटवून द्यायचा आहे. उत्तम अधिकारी आहे, मध्यम अधिकारी आहे, कनिष्ठ अधिकारी आहे. ज्या ज्या पद्धतीचा अधिकारी संतांसमोर, अहो आपण वाङ्मय अभ्यासणारी सकल मंडळी आहोत. वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी संतांनी दृष्टांताची उपाययोजना केलेली आहे. वास्तविक उत्तम अधिकाऱ्याला दृष्टांतच द्यावा लागत नाही महाराज, कारण त्याच्या कृतार्थतेचा कालावधी ज्ञानोबाराय बोलतात उभा क्षणभरी, क्षणात तो कृतार्थ होतो, त्याला दृष्टांत द्यावा लागत नाही. मात्र अनेक ठिकाणी संतांनी दृष्टांताची उपाययोजना केलेली आहे. रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर, किंवा नाथ महाराजही बोलतात शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे. म्हणजे शुक्ती रजत, स्थाणू पुरुष, रज्जू सर्प आपण किती वेळाही पटवून दिला, सर्वसामान्यांना पटेलच असं नाही. मग वेदांतातील ही कठीणातली कठीण प्रक्रिया पटवून देण्याकरता संत महात्मे तुम्हाला जीवनामध्ये येणाऱ्या अनुभवाला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा दृष्टांत संतांनी वापरलेला आहे. सर्वांच्या शेतकऱ्यांचा दृष्टांत महाराज देत आहेत. बीज भाजोनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही, आकारासी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. नाही पटला तर दुसरा दृष्टांत ही शेतकऱ्यांचाच आहे. साखरेचा नोहे ऊस आम्हा कैचा गर्भवास. मला सांगा, तुमच्याकडे ऊसापासून साखर आहे का साखरेपासून ऊस आहे? साखरेचा नोहे ऊस, तद्वत तुकोबराय म्हणतात आम्हा कैचा गर्भवास. जीवनमुक्ताचं लक्षण पटवून देण्याकरता संतांनी तुम्हाला अनुभवाला येणाऱ्या गोष्टीचा दृष्टांत देतात, कारण समोरचा अधिकारी त्या पद्धतीचा आहे. आणि म्हणून संत महात्मे जसा जसा अधिकारी समोर दिसेल त्यानुसार त्याला बोध करतायत. बरं, बोध करत असताना थोडा आणखी विचार जर आपण केला तर महाराज अधिकारानुसार तुम्हाला बोध करतात, मान्य आहे. मात्र तो बोध कोणाला करतायत तिथंही अधिकाराचा विचार करायचा झाला तर महाराज जगद्गुरु तुकोबारायांना एकाने कल्पना करा प्रश्न केला असे, महाराज तुम्ही आम्हाला बोध करताय शरण जाण्याचा, तुम्ही शरण गेला आहात की नाही? माझा तितका काही अधिकार नाही, मात्र माझे गुरुजी एकदा कीर्तनामध्ये बोलले होते, जगद्गुरु तुकोबारायांना आपण कल्पना करा एकाने प्रश्न केला, महाराज तुम्ही आम्हाला शरण जाण्याचा बोध करताय, मात्र तुम्ही शरण गेला आहात की नाही? आमचे गुरुजी एकदा बोलले होते की असे प्रश्न आता आम्हा कीर्तनकारांना केले पाहिजेत म्हणे. महाराज तुम्ही वारीबद्दल बोलता, तुम्ही वारीत असता की नाही, असं आमच्या गुरुजींचं म्हणणं होतं. इतकंच. आता इथं सगळीच वारीत चालणारी मंडळी आहेत. मुद्दा मला एवढाच पटवून द्यायचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय स्वतःचा अनुभव व्यक्त करतायत. शरणागत झालो ते नेहमी पणा मुकलो. झालो म्हणजे भूतकाळ बोलतात. मी शरण गेलेलो आहे आणि म्हणून तुम्हाला करताय एका पदाची उपाययोजना महाराज करतायत. आल्यानो संसारा उठावे गरा, 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 आल्यानो संसारा
वेग करा आल्यानो संसारा उठा वेग करा आल्यानो संसारा उठा वेग करा शरण उदारा पांडुरंगा झंडा उदारा पांडुरंगा शरण उदारा पांडुरंगा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेरा आल्यानो संसारा उठा वेग करा आल्यानो उठा वेग करा आल्यानो संसारा उठा वेग करा आल्यानो उठा वेग करा शरण उदारा पांडुरंगा शरण उदारा पांडुरंगा शरण जाऊदारा पांडुरंगा शरण जाऊदारा पांडुरंगा शरण उदारा पांडुरंगा शरण उदारा पांडुरंगा शरण जाऊदारा पांडुरंगा शरण जाऊदारा पांडुरंगा देह हे काळाचे हे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे हे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे आल्यानो संसारा किंवा पाठ असेल आली या संसारा उठा वेग करा शरण उदार पांडुरंग देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. महाराज वर्णन करतायत आल्यानो संसारा. बघा आपण अभंगाच्या चिंतनाकरता ज्या वेळेला प्रवृत्त झालो उपक्रमालाच आपण 4 विकल्प केलेले होते. शरण जाण्याचा अधिकारी कोण आहे, शरण जाण्याचा विषय काय आहे, शरण गेल्यानंतर मिळणार काय म्हणजे प्रयोजन काय आहे आणि शरणागतीचा संबंध काय. यालाच आपल्या भाषेमध्ये 4 प्रश्न केले होते. कोणते? शरण शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं. यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुकोबाराय देतात. शरण कोणी जायचं, शरण जाण्याचा अधिकारी कोण आहे. आल्यानो संसारा. जो संसाराला आलेला आहे. एखादा म्हणेल महाराज आम्ही आणखी चतुर्भुजच झालो नाही. आमच्या सुबोध महाराजांसारखा एखादा म्हणेल आम्ही आणखी चतुर्भुजच झालो नाही. चतुर्भुज समजतं ना,
एखादा म्हणेल आमचा आणखी विवाहच झाला नाही, आम्ही शरण जायचं की नाही? कारण संसार या पदाची व्यावहारिक व्याख्या काय? बायका मुलांचा पसारा 4 भिंतींच्या आतला, याला व्यवहारात संसार बोललं जातं. पारमार्थिक दृष्ट्या विचार केला तर कर्तृत्व भोक्तृत्व ज्याच्याकडे त्याला संसार बोला 1, उपजन आणि निमन ज्याच्याकडे त्याला संसार बोला 2, जो देह तादात्म्याने जगतो त्याला संसार बोला 3, जो पंचक्लेशासहित आहे अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश आणि जो युक्त आहे त्याला संसार बोला 4. नवे पटण्याकरता श्रीमद भगवद्गीतेतील 15व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये लक्षण मांडलं गेलेलं आहे. ऊर्ध्वमूलमधशाख अश्वत्थं प्राहुरव्यं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. ऊर्ध्वमूलम अधशाखम, ज्याचं स्वरूपच उलट आहे त्याला संसार बोला. एखादा म्हणेल महाराज वयाची 75वी चालू आहे, आणखी संसार उलटा वाटत नाही, तुम्ही काय बोलता? आम्हाला पटण्याकरता गुरुजींनी पाठामध्ये दृष्टांत असा दिला होता. बघा आपल्याकडे एखादं वृक्ष झाड आहे, ते झाड वाढण्याकरता खाली मुळाला पाणी देता की वर पाना फुलांना? इकडे कशी पद्धत आहे? नाही, भाग बदलला की पद्धत बदलते म्हणून विचारलं. मुळाला पाणी देता की वर पाना फुलांना? खाली मुळाला पाणी देतो. खाली मुळाला झाडाला पाणी दिल्यावर ते झाड वाढतं कुठं? वरती वाढतं. देहरूपी वृक्ष वाढण्याकरता खाली पायावर पाणी टाकता की वर मुखात? वरती मुखात. आणि हा वाढतो कुठं? यालाच उलटा बोलतात. विठ्ठल विठ्ठल या भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य प्रतिपादन करतायत. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. दर्शक सर्वनाम आहे. अंगुली निर्देश केला. कशाला संसार बोला? जो पुन्हा 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 जन्मतो आणि पुन्हा पुन्हा मरतो. म्हणजे एखाद्याचा विवाह होऊ द्या नाही तर न होऊ द्या, जो या देहाला आलाय असा प्रत्येक जण संसारी आहे. आणि त्याने काय केलं पाहिजे? शरण गेलं पाहिजे. म्हणजे शरण जाण्याचा अधिकार. याला कारण महाराज 4 प्रकारची योनी अध्यात्मामध्ये मांडली. जारद उद्भिज स्वेदज आणि अंडज. सायन्सने त्याला 3 प्रकारामध्ये विभागलं, जलचर भूचर आणि खेचर. वाङ्मयामध्ये 84 लक्ष प्रकार मांडले गेलेले. मुद्दा एवढाच आहे, एवढे प्रकार असताना देखील याची देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे. मला सांगा, भगवंताची भक्ती करायची, भजन करायचंय, सेवा करायची, वारी करायची, अधिकार कोणत्या देहाला आहे? याची. मला सांगा, कधी गाढव भजन करताना वारी करताना पाहिलं का? याचा अर्थ जे भजन करत नाहीत, वारी करत नाहीत, त्यांना मला गाढव बोलायचं नाही बरं. फक्त मुद्दा एवढाच आहे की जो या देहाला आलेला आहे अशा प्रत्येकाला परमात्म्याला शरण जाण्याचा अधिकार आहे. म्हणून शरण कोणी जायचं? जो या देहाला आला आहे अशा प्रत्येकाने. बरं, शरण कोणाला जायचं आणि शरण जाण्याचा बोध आणखी कोण करतं की नाही? वेद अनंत बोलिला अर्थ येतो काची साधिला. कोणाला शरण जायचं? विठोबासे शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. एखादा म्हणेल महाराज आम्ही तर आईसाहेबांची पूजा करतो. आपण पहिल्याच दिवशी प्रमाण पाहिलं, तो विटेवरी सखी बाई ओ करी कृपा. किंवा जगद्गुरु तुकोबारांनी देखील गोंधळ घातलेला आहे. आम्ही गोंधळी गोंधळे आम्ही गोंधळी गोंधळे आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळे आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी. गोविंद गोपाळाची मेळी गोविंद गोपाळाची मेळी गोविंद गोपाळाची मेळी गोविंद गोपाळाची मेळी. आम्ही गोंधळी गोंधळी 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 आमचा घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ. काम क्रोध बकरा मारा काम क्रोध बकरा मारा तुझा रखुमाईच्या वरा रखुमाईच्या वरा रखुमाईच्या वरा रखुमाईच्या वरा. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी
असतो. परंतु तुकोबाराने गोंधळ कोणाचा घाललेला आहे? आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळांचे मिळी, किंवा आणखी पुढं काम क्रोध बकरा मारा पूजा रखुमाईच्या बरा 10-5 घाला जेवू तुमच्या गोंधळाला येऊ जे ते विठूचे राऊळ ते तुकयाचा गोंधळ आम्ही गोंधळी गोंधळी. आणि म्हणून विठ्ठल परमात्मा असेल किंवा आईसाहेब असतील या भिन्न नसून स्वरूपाने आपण एकच विचारात घेऊ शकतो. आणि म्हणून शरण जाण्याचा विचार आपल्याला स्वीकारता येईल की शरण कोणाला जायचं? विठोबासे शरण जावे. तिसरा प्रश्न कोणता होता बघा? 2 प्रश्नांची उत्तरे मिळाली. शरण कोणी जायचं? जो देहाला आलेला आहे. दुसरा प्रश्न शरण कोणाला जायचं? विठोबासे शरण जावे. तिसरा प्रश्न होता शरण आम्ही का जायचं? तुम्ही सांगावं आम्ही ऐकावं तो काळ गेला निघून महाराज. का शरण जायचं? भगवद्गीता गोड उत्तर देते. त्वमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. ज्याला जीवनामध्ये शाश्वत शांती हवी आहे, ज्याला परमधामापर्यंत जायचं आहे, ज्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची आहे, नवे नवे महाराज बोलतायत जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. केवळ शरणपद नाहीत वापरत, अनन्य शरण. आपण शरण जातो का इथंच प्रश्नचिन्ह आहे महाराज. अनन्यता लांब आहे. अनन्य या पदाची व्याख्या नारद भक्तिसूत्रामध्ये महर्षी बोलतात अन्याश्रणाम त्यागो अनन्यता. याकरता दृष्टांत देतो अनन्य पद पटण्याकरता. मला सांगा मासा पाण्याशी किती एकनिष्ठ असतो, किती अनन्य असतो? तो मासा पाण्यातनं काढून तुपात टाका, तूप ही द्रव पदार्थच आहे, उलट क्वालिटीचं आहे महाराज. मात्र माशाचा पाण्याशी संबंध संपला, मासा आपले प्राण सोडतो पण दुसऱ्याची संगत करत नाही. तेवढा अनन्य त्या भगवंताकडे गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आपला विचार असा चालू की शरण आम्ही का जायचं याचा विचार झालेला आहे. म्हणजे का जायचं तर याचा विचार आपल्याला शाश्वत शांती प्राप्त. बरं त्यालाच का शरण जायचंय याचा पाऊले समान तोची एक दानशूर दाता समचरण असलेला दानशूर असलेला विटेवर समचरण असलेला दानशूर असलेला षडगुणांनी संपन्न असलेला तो एकमेव परमात्मा आहे. म्हणून शरण कोणाला जायचं? विठोबासे शरण जावे. म्हणजेच शरण कोणी जायचं? जो देहाला आला. शरण कोणाला जायचं? विठोबाला शरण जायचं. का शरण जायचं याचाही आपल्याला विचार करता येईल. बरं एखादा म्हणेल महाराज तुम्ही सांगता आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल, परमानंदावर आरूढ व्हायचं असेल तर तुम्ही सांगता परमात्म्याला शरण जावं. परंतु आम्ही नित्याने प्रापंचिक मंडळी आहोत, नित्याने दररोज कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने आम्ही भगवंताला शरणच जातो. आमच्या घरातील दररोजची देवपूजा असेल, आमचं दररोजचं नित्याचं पारायण असेल, दररोजची जपमाळा असेल, दररोज कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने आम्ही त्या भगवंताला शरणच जातो. तरीही जीवनामध्ये संकट आहेत, तरीही जीवनामध्ये दुःख आहे. याची कारणमीमांसा काय? तुम्ही सांगता शरण जावा दुःख निवृत्ती आहे आणि आम्ही तर नित्याने शरण जातो तरीही दुःख. याची कारणमीमांसा नाथ महाराज बोलतात केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले, तेची भोगाले केले कर्म झाले, तेची भोगाले उपजले मेले ऐसे किती केले कर्म झाले, 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 तेचे भोगा आले, केले कर्म झाले, तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले, त्याची भोगाले, केले कर्म झाले, त्याची भोगाले उपजले
हरे मुखे गाता हरे मुखे गाता हरे मुखे गाता हरे मुखे गाता हरपली चिंता हरे मुखे गाता हरपली चिंता त्याला हे मागुता जन्म घेणे हरे मुखे गाता हरे मुखे गाता केले कर्म झाले तेची भोगाले केले कर्म झाले तेची भोगाले उपजले मेरे ऐसे कीर्ती उपजले मेरे ऐसे कीर्ती हरे मोगे गाता हरे मोगे गाता हरे मोगे गाता हरे मोगे गाता हर पले चिंता हरे मोगे गाता हर पले चिंता त्यांना ही मागुता जन्म घेणे हरे मोगे गाता हरे मोगे गाता केले कर्म झाले तिची भोगाले केले कर्म झाले तेची भोगाले उपजले मेले हरी मोगी गाता हरपणे जता हरी मुखी गाता हरपणे चिंता हरे मोगे गाता हर पली चिंता हरि मोगे गाता हर पली चिंता हरि चिंता हर पली चिंता हरि मोगे गाता हर पली चिंता हरि मोगे गाता हर पली केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती या जोडचालीच्या आनंद करतात ज्ञानोबरांच्या सोहळ्यात यावं लागतं पण सोहळ्यात येऊन दिंडीतच चालावं लागतं बरं आता आमची ही दिंडी नंबर 26 ची सगळीच यंगस्टार इथं उपस्थित आहेत आणि मी मला फार येतं म्हणून गायलो नाही बरं आमचे चातुर्मासामध्ये असणारे हे विनेकरी जे बाबा आहेत खाली बसलेले बाबांनी मला आणि काल जयेश महाराजांना कडला घेऊन सांगितलं महाराज तुम्ही ठाई का म्हणत नाही म्हणून त्यांची आज्ञा होती त्यांचा आग्रह होता या ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे आणि आज कीर्तना करता आता तसं पाहायला गेलं ज्यांची सेवा झाली की ते दुसऱ्या दिवशी कीर्तनाला असतील असं नाही महाराज परंतु आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण माझ्यावर ज्येष्ठ बंधुवत स्नेह आहे श्रद्धेय जयेश महाराज कीर्तना करता उपस्थित आहेत वारकरी संप्रदायामध्ये येणारा प्रत्येक तरुण
आपण चिंतन कसं केलं पाहिजे आणि वारकरी सांप्रदायिक चालींचा ठेवा कसा जतन केला पाहिजे हे कोणाकडून सध्या शिकतोय तर आदरणीय जयेश महाराजांकडून शिकतोय. आणि ते आता कीर्तनाकरता टाळ घेऊन उपस्थित आहेत. याला कारण आता आदरणीय सुबोध महाराज असतील, आमची निळोबाराय असतील, जयेश महाराज असतील, आमची एक मैत्री आहे आणि आमच्या मैत्रीमध्ये आम्ही कोणी कोणाला स्पर्धक समजत नाही, म्हणून मैत्री आज तागायत टिकली आहे. विठ्ठल अनेक हितचिंतक असतात तसे आमचे आता ते इथं बोलत नाही. फक्त आमच्या त्या मैत्रीमध्ये फार प्रेमाचा जिव्हाळा आहे. ज्ञानोबारायांची कृपा आणि त्या प्रेमाचा जिव्हाळा अशीच अखंडित आपल्याकडे वृद्धिंगत होत राहू ही ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना. इतकंच मला मुद्दा मांडायचा होता की आम्ही नित्याने कोणती नवी साधना करून परमात्म्याला शरण जाण्याचा प्रयत्नच करतो, तरीही जीवनामध्ये संकट येतात, दुःख आहे. याला कारण नाथ महाराज प्रतिपादन करतात. केले कर्म झाले. मला सांगा, नाथ महाराजांना बोलता आलं असतं केले कर्म झाले ते भोगा आले, तेची भोगा आले. श्री पाणिनींच्या व्याकरण सूत्रानुसार या चकाराने आणण्याची व्यवृत्ती असते. तुम्ही आम्ही जे काही कर्म करतो ते तुम्हाला भोगावं नाही महाराज, भोगावंच लागतं. हा शास्त्र सिद्धांत आहे. वेदांतामध्ये 3 प्रकारे कर्माचा विचार आहे, क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. आता वेळेअभावी व्याख्या सांगण्यात वेळ खर्च करत नाही. फक्त गुरुनाम गुरु वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी एक दृष्टांत द्यायचे म्हणे. आम्ही काही प्रत्यक्ष नाही ऐकलं, आमच्या गुरुजींच्या मुखातून ऐकलेलं आहे. बघा, एखादी माता भगिनी घरामध्ये पोळी करते, पोळी लाटणं हे तिचं क्रियमान कर्म आहे. लाटल्यानंतर ती पोळी तव्यावर भाजून टोपलीमध्ये संग्रहित केली जाते, हे संचित कर्म आहे. आणि टोपलीतली ताटामध्ये खाण्याकरता येणं याला प्रारब्ध बोलतात. विठ्ठल विठ्ठल. मग 3 कर्म आहेत. मात्र भगवद्गीता विचार मानते ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. ज्ञान रूपी अग्नीमध्ये क्रियमान आणि संचित कर्माचा नाश आहे महाराज. प्रारब्ध हे प्रत्येकाला भोगावंच लागतं. हा शास्त्र सिद्धांत आहे. सर्वांच्या परिचयाचं भीष्माचार्यांचं चिंतन सर्वांना ज्ञात आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये भीष्माचार्यांचं चिंतन आलेलं आहे. भीष्माचार्य शरपंजारी पडलेले आहेत. शरपंजारी म्हणजे बाणाच्या शय्येवर आहेत आणि भगवान परमात्म्यासोबत संवाद करू लागतात. भगवंता, संपूर्ण आयुष्य धर्म आणि सत्याने आचरण केलं तरीही ही स्थिती आहे. परमात्मा बोलतात तुमच्या कर्माचा भोग आहे. भीष्माचार्य इच्छामरणी होते, नव्हे युंजान योगी होते. स्वतःच्या भूतभावी वर्तमानाचं त्यांना ज्ञान होतं. विचारसागराच्या 7व्या तरंगामध्ये योगींचं वर्णन आहे. योगी, युक्त योगी आणि युंजान योगी. ज्यांना स्वतःच्या भूतभावी वर्तमानाचं ज्ञान आहे त्यांना युंजान योगी बोललं जातं. भीष्माचार्य संपूर्ण जन्मतापासून पाहतात एकदाही चुकले नव्हते. आत्मविश्वासाने परमात्म्याला बोलतात, परमात्मा एकदाही चुकलो नाही. मला वाटतं ही जर संधी भगवंताने आपल्याला दिली तर आपली एकही बरोबर गोष्ट भेटणार नाही. परंतु ते भीष्माचार्य होते, एकदाही चुकले नाहीत. म्हणून परमात्मा सांगतात जरा मागची जन्म तपासा. भीष्माचार्य 1 जन्म, 5 जन्म, 10 जन्म चरित्र असं सांगितलं जातं. 100 जन्म भीष्माचार्य पाठीमागं गेले त्यावेळेला एक घडलेली चूक लक्षात येते. रस्त्याने जात आहेत आचार्यांना, रस्त्यामध्ये एक सरडा पडलेला असतो. आता तो रस्त्यात पडलेला आहे, बाजूला करावा म्हणून बाणाच्या साह्याने त्याला उचलतात आणि बाजूला टाकतात. त्यावेळेला तो सरडा काटेरी कुंपणावर पडतो आणि त्याच्या शरीरामध्ये काटे टोचले जातात. केव्हा? 100 जन्मा अगोदर. तर 100 जन्मानंतर भीष्माचार्यांना बाणाच्या शय्येवरच पडावं लागलं. हो, भीष्माचार्यांसारख्यांना जर केलेलं कर्म भोगूनच संपवावं लागतं तर तुम्हा माणसं काय? विठ्ठल एखादा म्हणेल मग महाराज आमच्या भक्तीचा काय उपयोग, आम्ही भक्ती करावी का न करावी? कारण असाही आम्हाला भोगावाच लागणार असेल तर भक्तीचं प्रयोजन काय? महाराज, भक्तीचं प्रयोजन नाही, भक्ती हेच प्रयोजन आहे. सहजासहजी ती भक्ती प्राप्त होत नाही. भौत सुकृताची जोडी. अहो, एक वेळेला नाम मुखाला येण्याकरता अनेक जन्माचं पुण्य गाठोडी असावं लागतं. अनेक विचार मांडता येईल, वेळाभावी विस्तार करत नाही. परंतु ज्ञानाने म्हणजे विचार जर केला तर आपल्याकडे प्रारब्ध भोगावं लागतं हे अध्यात्मामध्ये. मात्र भक्तिशास्त्र याच्या पुढे नाथ महाराजच बोलतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. परमात्म्याची कृपा झाली तर प्रारब्धही संपतं. प्रारब्ध संपतं म्हणजे त्याच्या वेदना परमात्मा तुम्हाला लागू देत नाही. पहा, भगवान परमात्मा तुम्हाला वेदना लागू त्याकरता त्याची भक्ती करावी लागते. मात्र आपली भक्ती कशी आपण करतो थोडी दाखवतो. मात्र तुम्ही कबूल केलं तर मला बरं आहे. एखादा गृहस्थ काशी सारख्या क्षेत्राकडे जाऊन आला तर तो आयुष्यभर सांगत फिरतो मी 5 वेळेला काशी केली.
काशीला जाऊन आलो एवढाच अर्थ घ्या. मुद्दा एवढाच आहे की केलेलं पुण्य दुसऱ्याला सांगू नये. परंतु मनुष्य आपला गुणांचा गौरव करतो आणि दोष लपवतो. अहो, जे आपल्याला विचार जर करायचा झाला, प्रारब्ध म्हणजे त्याच्या वेदना लागू द्यायच्या नसतील तर तेवढीच भक्ती करणं गरजेचं आहे. याकरता दृष्टांत देऊन पटवून देतो. एक बाजारपेठ आहे, बाजारपेठ, आणि त्या बाजारपेठेमध्ये एक भलं मोठं असं दुकान आहे, वाडा आहे. त्या वाड्याचा दुकानाचा एक मालक आहे, व्यापारी. त्या बाजारपेठेतून बाहेर पडतो, थोडासा कालावधी जातो, मागून धावत पडत एक नोकर येतो, तो बोलू लागतो, मालक, आपला वाडा पेटलेला आहे, दुकान पेटलेलं आहे. शब्द कानावर पडता क्षणी तो मालक दुकानाकडे धाव घेतो. तिथं जातो तर प्रत्येक जण त्या दुकानाला, वाड्याला लागलेली अग्नी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतो. कोणी पाईपच्या सहाय्याने प्रेशरने पाणी मारत आहे, कोणी बादलीने पाणी मारतं, अन्य साधनाने प्रत्येक जण आग विझवण्याचा प्रयत्न करतं. मात्र जो वाड्याचा मालक आहे, दुकानाचा मालक आहे, तो एक वाटी घेतो, चमचा घेतो, चमच्याने पाणी मारू लागतो. किती मिनिटात वाडा विझेल? वाडा विझेल महाराज? नाही. याला कारण, अहो, समोर जेवढा अग्नी आहे तेवढ्याच प्रमाणात पाणी मारलं गेलं पाहिजे, त्याशिवाय अग्नी आटोक्यात येत नाही. हा साधा व्यवहार आहे. तद्वत प्रारब्धाच्या वेदना लागू द्यायच्या नसतील तर जेवढं प्रारब्ध आहे तेवढीच भक्ती केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हा मलाच वाटत असतं आम्ही भक्ती करतो. आपण शरण जातो विकारांना ना, अपेक्षा आनंदाची ठेवतो. महाराज, आपण शरण जातो विषयांना. हे विषय कसे आहेत? हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचे आभासे भद्र जाती. किंवा ज्ञानोबारे दोन दृष्टांत देतात. विषयाची समसुख, वेगडाची बाहुली, अभ्राची सावली. बघा, मृगजळ माहिती आहे का? मृगजळ दिसायलाय की असायलाय? दिसायलाय की भासायलाय? तद्वत विषयातलं सुख देखील केवळ भासतं. आणि या विषयांना आपण शरण जातो. अहो, महाराजांनी प्रश्नार्थक विचार मांडलेला आहे. विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव. आता याचे कोण करील कीव, आता याचे कोण करील कीव, आता याची कोण करील कीव, आता याची कोण करील कीव. नुपदे नारायणी भाव, नुपदे नारायणी भाव, नुपदे नारायणी भाव, नुपदे नारायणी भाव. पावनी ठाव नरदेह, 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 पावनी ठाव नरदेह. कोण सुख धरिले संसारे, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख
देह पावने टावून देह कोण सुख धरिले संसारे कोण सुख धरिले संसारे पाहुणे पावन देह पाहुणे पावन देह कोण सुख धरिल संसारी सुख धरिल संसारी विषयोडे भुलले जीव आता याची कोण करीन कीव नुपजे नारायणी भाव पवनी ठव नरदेह. आमचे आजोबा ही चाल म्हणायचे, ते दोन वेगळ्या म्हणायचे, मी फक्त एक केली. विषयोढे भुलले जीव विषयोढे भुलले जीव विषयोढे भुलले जीव विषयोढे भुलले जीव. आता इथं सगळीच जाणकार आहेत, मग बरोबर चूक ओळखून घ्यावं म्हणून जरा बघावं म्हटलं. विठ्ठल विठ्ठल आपण या विषयांना शरण जातो आणि अपेक्षा आनंदाची ठेवतो महाराज. हे विषय इतके बाधक आहेत याचा विचार मांडायचा झाला दृष्टांताने बोलतो. मला सांगा, गुरुदेवाने चातुर्मासा दृष्टांत दिला होता. कोळसा किती घासल्यानंतर पांढरा होईल? कोण म्हणलं घासून येतो म्हणून? कोळसा घासणारा संपेल, कोळसा पांढरा होत नाही. विषय केव्हा सुखाचे होतील? विषयामध्ये सुख शोधणारा संतो, विषय सुखाचे होत नाहीत आणि या विषयांना आपण शरण जातो आणि अपेक्षा आनंदाची ठेवतो. आणि म्हणून ज्या साधनाने तुम्हाला आनंद मिळणार आहे अशी साधना आपण करत नाही, मात्र दुःख मिळेल अशी साधना करतो आणि अपेक्षा आनंदाची ठेवतो. चातुर्मासामध्ये गुरुवारी रौतबाबांनी हा दृष्टांत फार गोड दिला होता. सिद्धांत लक्षात राहू द्या. ज्या साधनाने आनंद मिळणार अशी साधना आपण करत नाही, मात्र दुःख मिळेल अशी साधना करतो आणि अपेक्षा आनंदाची ठेवतो. काही नाही. एक ऑफिसर होते, ऑफिसर दशमी एकादशीचा खडतर असा उपवास घडतो. द्वादशीला सकाळ सकाळी लवकर उठतात. उठल्याबरोबर भूक लागलेली असते, काहीतरी खावं. तोपर्यंत ऑफिसवरून फोन येतो, लवकरात लवकर ऑफिसमध्ये हजर व्हा. जुने कीर्तनकार मंडळी असं बोलायचे म्हणे, तोंडात पाणी असेल तर रस्त्याने गिळा, एवढं लवकर या. तो धावत पळत ऑफिसमध्ये जातो, काम आटोपतो आणि पुन्हा घराकडे धाव घेतो. घराला पाहतो तर कुलूप आहे. शेजारची गृहिणी सांगते, माझ्याकडे चावी ठेवलेली आहे, त्या जगदंबा मातेचा जो उत्सव चालू आहे तिथं ज्ञानेश्वरीच्या पारायणाला गेलेले आहेत. ठीक आहे म्हणतो, तिच्याकडनं चावी घेतो, कुलूप उघडतो, आतमध्ये जातो, स्वयंपाकघरामध्ये जातो, सगळीकडे शोधाशोध करू लागतो. पत्नीने माझ्याकरता काहीतरी खाण्याची व्यवस्था केली असे. मात्र प्रकार असा घडलेला असतो, दशमी दिवशी उद्या एकादशी आहे म्हणून जे काही अन्नपदार्थ शिल्लक राहिलेले त्या गृहिणीने वाटून संपवलेले होते. एकादशी दिवशी, आज एकादशी म्हणून जे उपवासाला जेवढे पदार्थ लागतात तेवढेच बनवून ते खाऊन संपवले होते, कारण उपवासाचा दुसऱ्या दिवशी उपयोगाला येत नाही. आणि द्वादशीला हे सकाळ सकाळी घराच्या बाहेर पडले, याचा अर्थ काहीतरी खातील म्हणून घरात काहीच बनवलं नव्हतं. स्वयंपाकघर अगदी सामसूम. हा शोधाशोध करू लागतो, पत्नीने काहीतरी व्यवस्था केली असेल, काहीही मिळेना. रागाला जाऊ लागतं. तोपर्यंत त्याची दृष्टी एका डब्यावर पडते आणि त्या डब्यावर लिहिलेलं असतं खास सोडा म्हणून. माता भगिनींना सवय असते, तुरीच्या डाळला तू डाळ लिहितात, मुगीच्या डाळला मू डाळ, तसं त्या गृहिणीने म्हणे खायच्या सोड्याला खास सोडा असं लिहिलेलं होतं. पत्नीचे उपकार मानतो, तिने माझी खाण्याची व्यवस्था केली. एक ताड घेतो, तांब्यावर पाणी घेतो, 2-3 किलो सोडा काढतो, बस की कालवतो आणि खाऊन टाकतो. माझा दृष्टांत संपला. मला सांगा, त्याची भूक भागली असेल का? त्याची भूक भागेल नाही. याला कारण, ज्या पदार्थाने भूक भागेल असे पदार्थ त्यांनी खाल्लेच नाही. उलट पोटात आधी असलेले पदार्थ बाहेर कसे पडतील असे पदार्थ त्यांनी खाल्ले. तद्वत तुम्ही आम्ही मंडळी या देहाला आल्यानंतर जीवनामध्ये ज्या साधनाने आनंद मिळतो अशी साधना करत नाही, दुःख मिळेल अशी साधना करत बसतो. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून अत्यंत
आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल, परमधामापर्यंत पोहोचायचं असेल, परमानंदावर आरूढ व्हायचं असेल, तर त्याकरता काय केलं पाहिजे याचं सोपं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय देतात. मानवनी शरण जावे, सांग. मानवनी शरण जावे, मानवनी शरण जावे, मानवनी शरण सर्व भावे देवासी तोह उतरील पर भवदुस्तर नदीचा. जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये शरणागतीचा बोध करतात. यावर आपण मीमांसा पाहत होतो की शरण कोणी जायचंय, कोणाला जायचंय, का जायचं आणि कसं जायचं. कोणी जायचं या प्रश्नाचं उत्तर आहे जो देहाला आलेला आहे. शरण कोणाला जायचं आहे? विठोबासे शरण जावे. शरण का जायचं या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर महाराज देतात. म्हणवोनी शरण जावे. आता का शरण जायची याची मीमांसा अभंगाद्वारे जर पाहायची झाली तो हा उतरेल पार म्हणवोनी शरण जावे. भवदुस्तर नदीचा म्हणवोनी शरण जावे. बहु आहे करुणावंत म्हणवोनी शरण जावे. अनंत हे नाम जा म्हणवोनी शरण जावे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट म्हणवोनी शरण जावे. विठ्ठल विठ्ठल. या पटण्याकरता व्यवहार शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न असतो कारणे द्या. प्रश्नामध्येच उत्तर असतं, फक्त पुढं क्वेश्चन मार्क असतो. याला असं का म्हणतात म्हणून विचारलेलं असतं. विद्यार्थी मंडळी संपूर्ण उत्तर लिहितात आणि शेवटी लिहितात म्हणून याला असं असं बोलतात. तद्वत तुकोबाराय म्हणतात आनंद हवा असेल, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल काय केलं पाहिजे? म्हणवोनी शरण जावे. अंतिमचा प्रश्न शरण जायचं कसं? महाराज शरणागतीचे 6 विकल्प शास्त्रामध्ये आलेले आहेत. अनुकूलेन संकल्प प्रातिकूलस्य वर्जनम रक्षस्ति इति विश्वास गोप्तृत्व वर्णम तथा आत्मनिक्षेपकारपण्यम षडविदा शरणागती. अनुकूलेन संकल्प भगवंताला अनुकूल बनून राहणं. अनुकूल बनणं म्हणजे काय?
भगवंताला आपल्याकडून जी अपेक्षा आहे तसं आपलं वर्तन ठेवणं. बघा उदाहरण देतो. एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीजवळ बोलताना म्हणते, मी माझ्या पतीला फार अनुकूल आहे, परंतु तो काय बोलतो हे मी अजिबात ऐकत नसते. याला अनुकूल बनणं म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतायत, पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता. मुद्दा एवढाच पटवून द्यायचा किंवा दृष्टांत बदलून मांडतो. एक साधक आहे, आपल्या गुरुजींजवळ विनंती करतो, गुरुजी माझ्या घरी भोजनाला केव्हा या? गुरुजी सांगतात, अमुक अमुक दिवशी मी तुझ्या घरी भोजनाला येतो. भरपूर आग्रह झालेला असतो. तो दिवस उजाडतो, पंचपक्वान तयार करतो. गुरुजी येतात, पाद्यपूजा केली जाते, बसायला आसन दिलं जातं, पात्र वाढले जातात, पदार्थ वाढले जातात. आणि गुरुजी पात्राकडे पाहतात तर सगळे काही गोडगोड पदार्थ असतात. आणि बाय मिस्टेक गुरुजींना झालेली शुगर, आत्ताच्या काळातले गुरुजी आहेत असं समजा, डायबिटीज आजार गुरुजींना झालेला आहे. गुरुजी त्या साधकाला बोलू लागतात, अरे मी पथ्य पाळणारा व्यक्ती आहे, मला हे पदार्थ तू काही देऊ नकोस, दुसरं काही बनवलं असेल तर ते दे. तो साधक म्हणतो, गुरुजी तुम्ही येणार आहेत म्हणून आचारी लावून एवढे पदार्थ बनवून घेतले आणि तुम्हीच नाही खाल्ले तर? म्हणजे गुरुजींची शुगर वाढली तरी चालेल, मात्र आमचे पदार्थ गुरुजींनी, याला अनुकूल बनणं म्हणत नाहीत. म्हणून एका महात्म्याने हिंदी दोहा फार गोड प्रकट केलेला आहे. बघा, एका महात्म्याने हिंदी दोहा एवढा गोड प्रतिपादन केलेला आहे. महात्मे बोलतात, हम गुरुदेव को मानते हैं, गुरुदेव की नहीं मानते. विठल विठल. याच पद्धतीने भगवान को सभी मानते हैं, भगवान की नहीं मानते. त्याला आपल्याकडून जे अपेक्षा आहे तसं आपलं वर्तन ठेवणं ही पहिली शरणागती आहे. अनुकूलेन संकल्प प्रातिकूलस्य वर्जनम रक्षस्ति इति विश्वासः गोप्तृत्ववर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्यम षडविधा शरणागती. ही शास्त्राद्वारे शरणागतीचे 6 प्रकार आहेत. मात्र अभंगामध्ये महाराज बोलतात की शरण जायचं कसं. सर्व भावे देवासी या पदाचा विचार पाहायचा आहे. नियोजित वेळ, दिलेल्या वेळेतील नियोजित वेळ तर संपलेली आहे, नियोजित दिलेली वेळेतली पण माझ्याकडची वेळ संपलेली आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये उरलेल्या चरणांचा समन्वय साधून सेवेला पूर्ण विराम देतो. तत्पूर्वी सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी. टाळी वाजवा, भजन करा. जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी. मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरेला पार भवदुस्तर नदीचा. विठल विठल. शरण कोणी जायचं, कोणाला जायचं, का जायचं, अशी 3 प्रश्नांची उत्तर आपण घेतली. अंतिमचा प्रश्न होता शरण कसं जायचं. जगद्गुरु तुकोबराय या भंगामध्ये म्हणतात, सर्व भावे देवासी. सर्व भावे म्हणजे घरातला सक्का भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ, भ्राता असा त्यातला अर्थ नाही. सर्व भावे म्हणजे कायेने वाचेने मनाने शरण. आणि ज्ञानोबराय बोलतात, तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रेग मोहोददी गा गांगरी घाले जैसे.
त्या पद्धतीने जर विचार केला तर कायीने वाचेने मनाने शरण याला तर वारी असते महाराज. शरीराकडून चाल घडते, वाणीमध्ये नामचिंतन, मानसिकता केवळ माऊलीमय झालेली असते. किंवा सर्व भावे या पदातून मला अभ्यासता आलेले 5 प्रकारचे भाव मानतो. शास्त्रामध्ये दास्यभाव, सख्यभाव, शांतभाव, वात्सल्यभाव आणि माधुर्यभाव, प्रत्येक भावयुक्त अंतःकरणाचा निर्देश करता येईल. दास्य भावा करता दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखिले रामचरण. सख्य भावा करता सख्यपणे अर्जुन नरनारायण अर्जुनाचा विचार करा. वात्सल्य भावा करता लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, आईचा आपल्या मुलाविषयी जो भाव आहे त्याला वात्सल्य भाव म्हणतात. शांत भावा करता शांती ब्रह्मनाथ महाराजांचा विचार करा. आणि माधुर्य भावा करता तू वल्लभा मी कांता, भगवंताला आपला पती मानावं, स्वतःला त्या भगवंताची पत्नी मानून त्याची भक्ती करणं, म्हणजेच त्याच्या आनंदाकरता त्याची भक्ती करणं, यालाच माधुर्य भाव, कांत भाव म्हटलं गेलेलं आहे. आणि या भावयुक्त अंतःकरणाने शरण गेलं पाहिजे. पहा, याकरता श्रीमद भागवत महापुराणामधील विदुर काकांचं चिंतन सर्वांना ज्ञात आहे. हस्तिनापुरामध्ये कृष्ण परमात्मा येणार आहेत ही वार्ता विदुर पत्नीला समजते. आणि विदुर पत्नीला समजल्याबरोबर पत्नी आपल्या विदुर काकांना म्हणजे पतींना बोलू लागते, भगवंताला आपल्या घरी बोलवायचं का? विदुर काका म्हणतात, आपल्या घरची परिस्थिती अशी, कसं बोलवावं, लाज वाटू लागते. मात्र तो भाव परमात्मा तिथं बसूनच ओळखतात. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. आता गात नाही बरं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाल. परमात्म्याला ते प्रेम अत्यंतिक आवडीचं आहे. परमात्मा तो भाव ओळखतायत. नवे नवे भक्तिशास्त्राचा विचार केला तर प्रेमस्तु प्रथमावस्था भाव, हा पहिली अवस्था देखील भावच आहे. परंतु ज्याच्या अंतःकरणामध्ये तो भाव निर्माण झाला त्याच्यावरच ती परिणाम करते, ही पहिली अवस्था आहे. आणि अत्युच्च अवस्था ज्याच्या संबंधाने अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला त्याच्यावरही त्याचा परिणाम होणं, ही भक्तिप्रेमाची अत्युच्च अवस्था आहे. परमात्म्यावर त्याचा परिणाम झालेला आहे. हस्तिनापुरामध्ये परमात्मा येत आहेत. स्वागत सन्मानाकरता संपूर्ण हस्तिनापूर सज्ज आहे महाराज. त्यामध्ये विदुर काका देखील भगवंताला पाहावं म्हणून आलेले आहेत. उंच टाचा करून भगवंताला पाहू लागतात. कृष्ण परमात्म्याच्या कृपा कटाक्षामध्ये विदुर काका येतात. स्वतःला कृतार्थ समजतात, घरी परततात. आणि घरी परतल्यावर विदुर काकांच्या चेहऱ्यावरील ते स्मित हास्य आणि तेज पाहून पत्नी विदुर काकांना बोलू लागते, नक्कीच भगवंताला पाहिलेलं दिसतंय. त्यावेळेला विदुर काकांचे उद्गार आहेत, मी भगवंताला पाहिलं का मला माहीत नाही, मात्र भगवंताने मला पाहिलं याचा मला जास्त आनंद आहे. आणि म्हणून दोघंही भजनामध्ये काळ व्यतीत करू लागलेले. इकडं धृतराष्ट्राकडून यथोचित असं स्वागत सन्मान पार पडतं. कृष्ण परमात्मा धृतराष्ट्राला सांगू लागतायत, मला विदुर काका, मला म्हणजे भूक लागलेली आहे, त्यामुळे मी नगरामध्ये जाऊन येतो. त्यावेळेला विचारणा करतात, नगरातून इतर कोणाचं आमंत्रण आहे का? नगरातून इतर कोणाचं आमंत्रण आहे का असं म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याचे उद्गार असे आहेत की स्वतःच्या घरी जाण्याकरता आमंत्रणाची गरज नसते, जे भक्ताचं घर ते माझं घर. म्हणून परमात्मा उद्धवजींना घेऊन विदुर काकांच्या घरी आलेले आहेत. आणि ते भजन श्रवण करत दरवाजावर तसंच थांबतात. थोडा काळ जातो. दरवाजावर एक प्रकारची सावली पडलेली हे दृश्य विदुर काका पाहतात. पत्नीला म्हणतात, अगं उठ, पहा तरी कोणतरी आलेलं दिसतंय. विदुर पत्नी उठते, दरवाजा बाजूला करते आणि कृष्ण परमात्म्याला पाहते. पाहता क्षणी देहभान विसरते, मंत्रमुग्ध होते आणि तिच्या सगळ्या काही उलट क्रिया चालू होतात. भगवंताला आत बोलावून भगवंताच्या पायावर पाणी टाकावं तर स्वतःच्याच पायावर पाणी टाकते. भगवंताला बसायला आसन द्यायचं तर स्वतः खाली आसन घेते आणि भगवंताला खालीच बसवते. देहभान विसरल्या कारणाने तिच्या सगळ्या उलट क्रिया चालू आहेत. परमात्मा म्हणतात, मला भूक लागलेली आहे, काहीतरी खाण्याची व्यवस्था करा. नुकतीच त्या दिवशी कोणीतरी केळी आणून दिलेली असते. विदुर काका ती केळी घेतात, पत्नी जवळ देतात. इथंही प्रकार उलटा घडतो. विदुर पत्नी केळीचं साल काढते, आतला गाभा स्वतः खाते, साल परमात्म्याला खाण्याकरता देते. आणि केळीचं साल खाऊन कृष्ण परमात्म्याचे उद्गार आहेत, किती गोड केळे, मधुर केळे कोणाच्या बागेतून आणले. एकदा झालं, दोनदा झालं. विदुर काकांना राहवत नाही, पत्नीला हलवतात, अगं काय करतीस तू हे? पत्नी द्यावेला देहावर येते, भगवंताची माफी मागते, चूक झाली बोलते, पुन्हा केळी घेते. प्रकार चांगला घडतो. विदुर पत्नी केळीचं साल काढते, आतला गाभा भगवंताकडे देते आणि साल स्वतःजवळ ठेवते. भगवान परमात्मा केळीचा गाभा खाऊन उद्गार काढतात, आत्तापर्यंत एवढी सगळी केळी गोड मधुर लागले, एवढं एकच कसं काय खराब लागलं? विदुर काका बाजूलाच असतात. भगवंता नेमकं झालंय तरी काय? केळीचा गाभा खातायत आणि म्हणतायत खराब केळ.
आणि साल खात होतात तो त्यावेळेला म्हणत होतात गोड मधुर केळे. काय झाले नेमकं? त्यावेळेला भगवंताचे उद्गार आहेत, मला भक्ताने काय दिलंय हे मी पाहत नसतो, त्याच्या पाठीमागचा भाव पाहत असतो. विठ्ठल 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 म्हणजेच भगवंताला हा भाव अत्यंत प्रेमाचा आहे. किंवा आणखी जर विचार करा, काही न लगे एक भावचे कारण. परंतु आपला भाव कसा आहे थोडंसं बोलू, माफी मागून बोलतो बरं सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन. आपला भाव असा आहे की सप्ताह आला की चढतो आणि सप्ताह झाला की आमच्याकडे याला व्यवहारात बाजारभाव म्हणतात, ज्यामध्ये चढ उतार असते. मात्र नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी बोलतात प्रत्येक क्षण वर्धमान, प्रत्येक क्षणाक्षणाला त्यामध्ये वृद्धी झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे. आणि असा भाव आपल्या अंतःकरणामध्ये आला पाहिजे. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये तो भाव आला त्यालाच भाविक म्हणतात. नामदेवरायांनी 2 विकल्प केलेले आहेत महाराज. अहंकाराचा वारा न लागो राजसा, कोणाला? माझी या विष्णुदासा भाविकासी. म्हणून विष्णुदास वेगळे आणि भाविक वेगळे. विष्णुदास कोणाला म्हणावं वेळेअभावी विस्तार करत नाही, मात्र माझ्यासाठी भाविक पद महत्वाचं आहे. भाविक कोणाला म्हणावं याकरता 9 लक्षणा शास्त्रामध्ये आलेले आहेत. शांती, अव्यर्थकालत्वम, विरक्ती, मानशून्यता, आशाबंधः, समुत्कंठा, नामगावे सदारुची, असक्ती तदगुणाख्याने प्रीती तदा वसती स्थले. या 9 लक्षणाने जो युक्त आहे त्याला भाविक म्हणा. आणि हा शरण गेल्यानंतर परमप्रयोजन तो हा उतरील पार. भवदुस्तर नदीचा मायारूपी भवसागर तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. परमात्मा स्वतः बोलतात दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वय्य प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते किंवा तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसां. मायेचं लक्षणच असं आहे, अघटित घटनापटी येशी ती माया आहे. ते झाकते नको ते दाखवते, त्याला माया म्हणतात. महाराज माया पटवून द्यायची झाली तर बघा, मायेचं ट्रेलर प्रत्येकाच्या घरात असतं. बघा, मायेचं ट्रेलर प्रत्येकाच्या घरात असतं, म्हणून 10च्या कीर्तनाला 11:30 वाजता येतो. विठ्ठल विठ्ठल. एखाद्याला विचारलं आपण का हो कीर्तनाला यायला उशीर झाला, येणारच होतो पण तिने परवानगीच दिली नाही, याला मायेचं ट्रेलर म्हणतात. आणखी पटण्याकरता उदाहरण द्यायचं झालं, माया वेगळी. मायेचं ट्रेलर म्हणजे कोण? घरामध्ये काम कोण करतं? माया लक्षण पटवून देतो. आहे ते झाकते नको ते दाखवते, त्याला आपण माया म्हणतात. घरामध्ये हे काम कोण करतं? बायको. मी बायको वेगळी स्त्री वेगळी. बरं, काहींना वाटेल मी स्त्रियांचा द्वेष करू लागलो. उपाधी घातक असते. स्त्री वेगळी बायको वेगळी पटण्याकरता गुरुजींनी विनोदाने बोलले होते एकदा. शेजारच्या घरामध्ये जर भांडण लागलं आणि आपली गृहिणी जर तिकडं गेली तर त्यावेळेला ती सांगत असते अगं आपणच माघार घ्यायची असते, त्यावेळेला ती स्त्री असते. परंतु स्वतःच्या घरामध्ये भांडण लागल्यावर जी कधीच माघार घेत नाही त्यावेळेला ती बायको असते. विठ्ठल विठ्ठल. आता मला नंतर जेवण मिळेल का थोडी शाश्वती कमीच आहे. असो, मला चिंतन एवढंच, मला माया पटवून द्यायची आहे. ते झाकते नको ते दाखवते. बरं, भगवंताला नाव आलेलं आहे तो हा माधव. बरोबा, माधव नामामध्ये 2 पद आहेत. मा अधिक धव बरोबर माधव. मा नाम मायान धव नाम पती. त्यालाच जर आपण शरण गेलो त्याची माया काय करेल? रामायणातला अंतिमचा एक भाग 2 मिनिटांमध्ये पाहून सेवेला पूर्णविराम देतो. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र, श्री गुरु विश्वामित्र आणि लक्ष्मणजी प्रवासामध्ये, आणि प्रवासामध्ये एक आश्रम लागलेला आहे. तो आश्रम असतो तो गौतम ऋषींचा. आणि गौतम ऋषींच्या शापामुळे अहिल्या ही शिळा होऊन पडलेली असते. म्हणजेच शापामुळे स्त्रीचा तो दगड झालेला असतो. श्री गुरु विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना बोलतात तुम्ही तिचा उद्धार करा. प्रभू रामचंद्र बोलतात कसा उद्धार करावा? प्रभू रामचंद्रांच्या चरणाची धूळ घेतात आणि लांबूनच तिच्यावर टाकतात. दगडाची पुन्हा स्त्री बनते. मोठा चरित्र भाग आहे. पुन्हा तशीच पुढे प्रवास चालू ठेवतात. प्रवासामध्ये पुन्हा नदी लागलेली आहे. आता नदीमध्ये या तीरावरून पलीकडच्या तीरावर जाण्याकरता नावाडीचा शोध घेण्याकरता लक्ष्मणजी प्रवृत्त होतात. एक नावाडी निदर्शनास येतोय. त्या नावाड्याला विचारणा करतात आम्हाला पलीकडच्या तीरावर जायचंय, सोडाल का? तो म्हणतो माझा व्यवसायच तोय, मात्र तुम्ही तुमचा सुरुवातीला परिचय द्या. लक्ष्मणजी बोलतात हे आमचे श्री गुरु विश्वामित्र आहेत, हे अयोध्येचे राजे दशरथ पुत्र प्रभू रामचंद्र आहेत आणि मी यांचा बंधू लक्ष्मण आहे. असं म्हटल्याबरोबर नावाडी बोलतो लक्ष्मणजी तुम्ही आणि श्री गुरु विश्वामित्र माझ्या नावेमध्ये बसा, मी तुम्हाला पलीकडच्या तीरावर सोडतो. प्रभू रामचंद्रांना मी माझ्या नावेमध्ये काही बसू देऊ शकत नाही. प्रभू रामचंद्र बाजूलाच असतात.
अरे असा मी काय गुन्हा केला की तुझ्या नावेत बसू शकत नाही? त्यावेळेला नावाडी बोलतो, प्रभू मी तुमची ख्याती अशी ऐकलेली आहे, तुमच्या चरणाच्या धुळीपासून जर दगडाची स्त्री बनते आणि ती जर धूळ माझ्या नावेला लागली, एका स्त्रीचं पोट भागवण्याकरता नाव चालवतं, परत 2-2. प्रभू रामचंद्र बोलतात, अरे त्याच्यावर काहीतरी उपाय सांग. नावाडी बोलतो, प्रभू मला तुमचे पाय स्वच्छ करू द्या, नावेत बसायला हरकत नाही. प्रभू रामचंद्र परवानगी देतात. आनंदामध्ये धावत पळत घरी जातो, पाठ चौरंग काहीतरी घेऊन येतो आणि प्रभू रामचंद्रांना त्याच्यावर उभं करतो. मला सांगा, त्या पाठ चौरंगाची स्त्री झाली नसती का हो? त्या पाठ चौरंगाची स्त्री झाली नसती? त्याच्या अंतःकरणामध्ये एकच भाव होता की या पाद्यपूजनाच्या निमित्ताने भगवंताला शरण जाता आलं पाहिजे, म्हणून पाद्यपूजा केलेलं एक निमित्त होतं. बघा, पाद्यपूजा केलेलं एक निमित्त होतं. पाय स्वच्छ करतात त्यावेळेला प्रभू रामचंद्र, तो नावाडी प्रभू रामचंद्रांना खांद्यावर उचलून घेतो. प्रभू रामचंद्र उतरू लागतात तर उतरू नका, पुन्हा धूळ लागली तर, म्हणून खांद्यावरती विराजमान करून नावेमध्ये बसवतो. नाव हाकत 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 पहिलं तीराकडे नेतो. श्री गुरु विश्वामित्र लक्ष्मणजी प्रभू रामचंद्र खाली उतरतात. प्रभू रामचंद्र खाली उतरतात, हातातली अंगठी काढतात आणि त्याला बोलू लागतात, हा तुझ्या कामाचा मोबदला. नावाडी बोलतो, प्रभू सगळ्या जगताचे नियम ठरवणारे तुम्ही, व्यवहारातला साधा नियम लक्षात राहत नाही. प्रभू रामचंद्र बोलतात, अरे कोणत्या नियमाचा मला विसर पडला? नावाडी बोलतो, प्रभू एकाच व्यवसायातल्या लोकांनी आपापसात व्यवहार करायचा नसतो, हा व्यवहारात नियम आहे. बघा, डॉक्टरांकडून फी घेतात का? आम्ही वकील लोक दुसऱ्या वकिलाकडनं फी घेतो का? बरं पटण्याकरता. कंडक्टर दुसऱ्या कंडक्टरचं तिकीट घेतात का? बरं कीर्तनकार, ते काय मला माहित नाही. बरं मुद्दा एवढाच की आपापसात एकाच व्यवहारातल्या लोकांनी आपापसात व्यवहार करायचा नाही. महाराज लक्ष्मणजींना राग येतो. लक्ष्मणजी बोलतात, तू एक सामान्य नावाडी आहे, हे अयोध्येचे राजे आहेत. त्यावेळेला त्या नावाड्याने दिलेलं उत्तर मार्मिक आहे. नावाडी बोलू लागतो, मी सुद्धा नावाडी आहे, प्रभू रामचंद्र सुद्धा नावाडी आहेत. या व्यावहारिक नदीतून पहिलं तीराकडे नेणारा मी नावाडी आहे, मात्र मायारूपी भवसागर तारून नेणारे प्रभू रामचंद्र एकटेच नावाडी आहेत. फक्त एवढंच स्मरणामध्ये राहू द्या, मी तुमच्याकडून कोणताही मोबदला स्वीकारला नाही, मात्र ज्यावेळेला मायारूपी भवसागर तरुण जायची वेळ माझ्यावर येईल, माझं अज्ञान दोष संपलेत का न पाहता मी केवळ तुम्हाला शरण येईल, मला पहिलं तीराकडे पोहोचवा. तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. पोचवणाऱ्या भगवंताचा स्वभाव कसा आहे? बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. अहो, त्याला मारायला आलेली पुतना तिला सायुज्य नामाची मुक्ती देतो, एवढा करुणामान असलेला तो परमात्मा, त्याचा नामोल्लेख करतात. अनंत हे नाम जा. गुरुदेवांनी यात 2 विकल्प केले होते. अनंत हे एक त्याचं नाव आहे आणि अनंत त्याची नाव आहेत. आणि अशा या परमात्म्याला शरण गेल्यानंतर आपण पहिलं तीराकडे पोहोचतो. हा अनुभव आहे की नाही कोणाला? तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले. हे केले प्रगट, ते केले प्रगट, तो हा उतरेल पार, तो हा उतरेल पार. हे केले प्रगट, तरी केले प्रगट, तो हा उतरेल पार, तो हा उतरेल पार. तुका म्हणे साक्षी आले, 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 तुका म्हणे साक्षी आले. ते केले प्रगट, ते केले प्रगट, ते केले प्रगट, ते
तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरिला पार तरिला पार तुका म्हणे साक्षी आले तरी केली प्रगट. तुकोबाराय म्हणतात मी माझी साक्ष देतो. आमच्या कायद्याच्या भाषेत त्याला आय विटनेस म्हणतात. मी माझी साक्ष देतो की या परमात्म्याला शरण गेल्यानंतर निर्विवाद आपण पहिले तीराकडे पोहोचू. म्हणून अभंगाचं सार इतकंच आहे. सुंदर असा नरदेह मिळाला. विषयांना विकारांना खर्च करण्यापेक्षा भगवंताची शरणागती पत्करावी. भगवंताला शरण जाणं म्हणजे या देहावरती जिवंतपणे तुळशी पत्र ठेवणं, तुळशीची माळ परिधान करणं, पंढरीची वारी स्वीकारणं, मुखामध्ये त्याचं नामचिंतन करणं म्हणजे भगवंताला शरण जाणं आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय आधी संतांच्या हाताला धरल्याशिवाय आपण भगवंताला शरण जाऊ शकत नाही. मग ज्ञानोबाराय तुकोबाराय आम्हाला भेटत नाहीत, आम्हाला सद्गुरू जोग महाराज भेटत नाहीत. काय करावं? ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी नित्य वाचनात ठेवणं म्हणजे ज्ञानोबारायांच्या हाताला धरून भगवंताला शरण जाणं आहे. तुकोबारायांचा गाथा, नाथांचं भागवत, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज त्यांनी तुम्हाला आम्हाला जो काही मार्ग सांगितलेला आहे त्याचं मार्गक्रमण करणं म्हणजे त्यांच्या हाताला धरून भगवंतापर्यंत जाणं आहे. आणि ही शरणागती प्रत्येकाने पत्करलीच पाहिजे. अभंगाचं सार आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतृबंधांच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी मी ज्या फड परंपरेमध्ये साधू कुळामध्ये जन्मलो श्री गुरु आंबेकर उर्फा अजरेकर फड परंपरेच्या चरणी सेवा सुपूर्त करतो. चालू असलेला हा नाम महोत्सव नागपूर भक्ती महोत्सव समिती, त्याच पद्धतीने महालक्ष्मी जगदंबा माता संस्थान यांच्या संयुक्त विद्येमध्ये चालू असलेला हा नाम महोत्सव, ज्यांच्या विशेष सहकार्यातून हा उत्सव संपन्न होतोय. आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री असणारे सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि यांच्या विशेष एक अशा सहकार्याने हा उत्सव संपन्न होतोय. मला वाटत नाही की महाराज राजकीय व्यक्तिमत्वातील आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रवेश करणारी काही मोजकी मंडळी आहेत. त्यामध्ये अग्रगण्य नाव म्हणजे आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचा आपल्याला नामोल्लेख करता येईल. आणि आज त्यांचे सुपुत्र आदरणीय संकेतदादा बावनकुळे ते देखील आज इथं कीर्तनाकरता उपस्थित आहेत. की त्यांनी दिलेले जे संस्कार आहेत, वारकरी संप्रदायाची जी शिकवण आहे ती शिकवण आपल्याला किती उपयोगाची आहे हे संस्कार जोपासत जतन करत ते आज इथं कीर्तनाकरता उपस्थित आहेत. त्यांनाही यथोचित असे धन्यवाद देतो. वारकरी संप्रदायातील या नागपूर महोत्सवातील किंवा नागपूर संपूर्ण हा परिसर इथली संपूर्ण सर्वच वारकरी संप्रदायातील महनीय मंडळी कीर्तनाकरता उपस्थित आहेत. तसं पाहायला गेलं ज्यांच्यासमोर आम्ही कीर्तन करावं न करावं हा असा प्रश्नच निर्माण होतो. ज्यांनी अनेकांना घडवलेले असे आदरणीय पूजनीय महाराज इथं कीर्तनाकरता उपस्थित आहेत. अनेक मान्यवर मंडळी आहेत. आता ही सर्वच परिचयाची मंडळी कीर्तनाकरता आहेत. कारण आदरणीय हरिभक्तीपरायण वासुदेव महाराज टापरे यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिवाराचा आमचा थोडा संपर्क झाला. ही सगळीच मंडळी तरुण टाळकरी असतील. ज्या पद्धतीने महाराज आता इकडं आमचे रोशनदादा असतील, आमचे रील स्टार पकवाज वादक आहेत ते सगळेजण त्यांच्याकडं वारीमध्ये व्हिडिओ काढण्याकरता येतात. आदरणीय दादा असतील, आमचे आदरणीय अनिल काका असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण अंकुश महाराज असतील, आदरणीय पंकज महाराज असतील, ही सर्वच मंडळी मृदंगाकरता या परिसरामध्ये उत्तुंग नाव म्हणून आम्ही आदरणीय तेजस महाराजांकडे पाहतो, आदरणीय जितू भाऊंकडे मध्य प्रदेशामध्ये पाहतो. त्याच पद्धतीने आमचे इकडं दक्ष महाराज असतील, प्रितेश महाराज असतील, आदरणीय भाडकाका देखील इथं कीर्तनाकरता आहेतच. अनेक कीर्तन स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व साधक मंडळी, महाराज मंडळी, आजी माजी विद्यार्थी सर्व कीर्तनाकरता उपस्थित आहेत. आवर्जून उपस्थित आदरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय जयेश महाराज असतील, आमचे निळोबाराय असतील. आणि हा उत्सव करण्याकरता फार एक वर्षापासून अथक परिश्रम जे घेत आहेत श्रद्धेय आमचे सन्मित्र सुबोध महाराज महल्ली असतील. आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये तरुणांची संख्या वाढते आणि तरुणांमध्ये एक वारकरी संप्रदायाला साजेसं आणि उत्तुंग अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आपल्या नागपूर परिसराला एक अनमोल रत्न मिळतंय. ते अनमोल रत्न म्हणजे आम्ही श्रद्धेय सुबोध महाराजांकडे पाहतोय. हे आपल्या सर्वांचं महत्भाग्य आहे. कारण कोणतरी एक नेतृत्व लागतं की आपल्या संपूर्ण संप्रदायाची पताका, आपल्या परिसराची पताका आपण पंढरीनाथापर्यंत, ज्ञानोबाराय तुकोबापर्यंत पोहोच करावी. आणि त्यामध्ये युवा नेतृत्व म्हणून, अभ्यासू नेतृत्व म्हणून आम्ही आदरणीय सुबोध महाराजांकडे पाहतोय. आपल्या संपूर्ण परिसरातील सर्व, जसं जयेश महाराज काल बोलून गेले, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आदरणीय सुबोध महाराजांच्या पाठीमागे उभे आहेत. ही फार मौलिक गोष्ट आहे की त्यांनी त्यांच्या पाठीमागे आहेत, मार्गदर्शन आहे. आणि त्यांच्या समवेत खांद्याला खांद्या लावून धावपळ करत आहेत आमचे आदरणीय किरण भाऊ आणि आदरणीय नेहा बहिणी. फार म्हणजे मी चातुर्मासात 2 तरी फेऱ्या ह्यांच्या आदरणीय
दादांच्या मी पाहिल्या की पंढरपुरामध्ये येणं असेल, श्री गुरूंना भेटणं असेल, फार त्यांनी कष्ट घेतलेले आहेत याबाबत. परत आत्ता पंढरपुरामध्ये एक आपला 65 एकर उत्सव झाला, त्या उत्सवामध्ये देखील म्हणजे उत्सवात प्रत्येक कीर्तनकारांना प्रत्यक्ष भेटून सेवा देणं, परत प्रत्यक्ष भेटून त्यांना पत्रिका पोहोच करणं, नवे नवे पंढरीनाथाकडे पहिली पत्रिका पोहोच करणं, याकरता पंढरीमध्ये आली होती ही सर्व मंडळी. त्यामुळे आमचे आदरणीय किरण दादा असतील, त्यांचे सर्वच ही मंडळी असतील, या संस्थांचे CEO असतील आमचे रवींद्र दादा असतील, अशी ही सर्वच मंडळी कीर्तनाकरता आज उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी वारंवार नतमस्तक होतो. आणि ज्यांच्या पुढ्यात, ज्यांच्या समोर आम्ही कीर्तन करतोय, मी असेल, जयेश महाराज असतील, की आम्ही त्यांच्यासमोर कीर्तन करत असताना आमची एक परीक्षा आहे असंच समजतो की ज्यांच्या आज्ञेने ही सेवा माझ्याकडे सोपवण्यात आली. परमादरणीय श्रद्धेय गुरुवर्य प्रमोद अण्णा जगताप अण्णांच्या आज्ञेने ही सेवा आहे. वास्तविक त्यांच्या समोर कीर्तन करावं, कारण पूर्ण समय सूचकता त्यांच्याकडे. वारकरी संप्रदायामध्ये एखाद्याकडे एखादा गुण असेल तर दुसरा गुण असेलच असं नाही महाराज, परंतु सर्व गुण संपन्नाने पूजनीय अण्णा तयार आहे. त्यांना शिस्त लागते, त्यामुळे आम्ही शिस्तीच्या बाहेर जातो का ही पहिली भीती असते आम्हाला. आणि त्यांच्या आज्ञेने ही सेवा आहे. त्याच पद्धतीने आम्ही ज्यांच्याकडे पाहून ज्ञानेश्वरीची साधना करण्याकरता प्रवृत्त होतो, श्रद्धेय हरिभक्तिपरायण गुरुवरे एकनाथ महाराज कोष्टी बाबा, ते देखील इथं उपस्थित आहेत. चालती बोलती ज्ञानेश्वरी म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. ते कीर्तनाला उपस्थित असणं म्हणजे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांची आमची उजळणी त्यांच्याकडे पाहत होते. आदरणीय कोष्टीबाबांच्याही चरणी वंदन करतो. हा संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह प्रसारित करण्याकरता आदरणीय रोहनदादा देखील इथं उपस्थित आहेत, संपूर्ण टीम घेऊन. आदरणीय कोष्टीबाबांच्या चिरंजीवी देखील इथं उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी वारंवार नतमस्तक होतो. आणि एखादा जर अपशब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजावा. काहे न बोलोनी अत उगाच चरणी ठेवे तो माथा, तुका म्हणे पंढरीनाथ क्षमा करी अपराध, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली तुकाराम, माऊली जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली क्षमा असावी, माझ्याकडून एक दोन उल्लेख राहून गेले. श्रद्धेय सुबोध महाराजांना या उत्सव पार पाडण्याकरता एक फार विशेष सहकार्य म्हणून संप्रदायामध्ये प्रत्येक गावोगावी पोहोच करण्याची, पत्रिका पोहोच करण्याची जबाबदारी असेल. इथं आल्यानंतर प्रत्येकाचं आदरातिथ्य करणं आमचे नितीन महाराज फार कष्ट घेत आहेत. मला दिसतंय ते सर्व. तसं कोणाला नामोल्लेख कोणाचा राहिला म्हणून कोणी रागवणार नाही, परंतु एक त्याचा आद्य करतं की आम्ही इथं 3-4 दिवसापासून उपस्थित आहोत. ही फार तळमळीने कष्ट करणारी मंडळी आहेत. आदरणीय रोहनदादा असतील, आदरणीय वेदांत दादा असतील, त्या पद्धतीने हनीदादा, संपूर्ण परिवार महल्ले परिवार असेल, तुम्हामांच्या सोयीकरता फार विशेष प्रयत्न करणारी ही सर्व मंडळी, सर्वांच्या चरणी वारंवार पुन्हा एकदा वंदन करतो आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल.
बोलिले करे वेळी वाकोळी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्यापुरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाय किंकारा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध सुरू असलेला हा